शाळेत असताना आपण सगळ्यांनी एक वाक्य 100 वेळा ऐकलंय, बाळा रोज ब्रश कर. तेव्हा वाटायचं अरे ही तर रोजची एक साधी सवय आहे. पण आता थोडा विचार करा, हे खरंच इतकं महत्त्वाचं असतं का? उत्तर आहे हो, नक्कीच. कारण दात स्वच्छ ठेवणं केवळ सुंदर हास्यापुरतंच मर्यादित नसून ते निरोगी शरीराचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. आपलं मौखिक आरोग्य म्हणजेच तोंड, दात आणि हिरड्यांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी थेट जोडलेलं असतं. अनेक लोकांना वाटतं की दात फक्त दिसण्यासाठी किंवा खाण्यासाठी असतात, पण खरं तर तोंड हे आपल्या पचन संस्थेचं पहिलं पाऊल आहे. तोंड स्वच्छ नसेल तर त्यातून बॅक्टेरिया शरीरात जातात आणि हृदयविकार, मधुमेह, पचनाचे त्रास यांसारख्या गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरू शकतात. तसेच दुर्गंधी, दातांची कीड, हिरड्यांना रक्त येणे अशा छोट्या वाटणाऱ्या समस्या आपल्या आत्मविश्वासावरही परिणाम करतात. एक सुंदर हास्य व्यक्तिमत्व खुलवते, पण त्यामागे असतं निरोगी मौखिक आरोग्य. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज मौखिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असतो, पण त्याकडे आपण क्वचितच लक्ष देतो. आपण सगळे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप काही करतो, पण तोंड आणि दात यांची काळजी काहीशी दुर्लक्षित राहते. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत तोंडाची काळजी घेण्याचे 5 सोपे आणि प्रभावी उपाय. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे दिवसातून 2दा दात घासणे. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी हा आपला रोजचा दिनक्रमाचा भाग असायला हवा. दिवसभरात आपल्या तोंडात अन्नाचे तुकडे, बॅक्टेरिया साचतात. जर आपण दात नीट घासले नाही तर हे बॅक्टेरिया आम्ल तयार करतात आणि त्यामुळे दात कुजणे, किडणे, दुर्गंधी आणि हिरड्यांचे आजार उद्भवतात. ब्रश करताना सॉफ्ट ब्रिसलचा ब्रश वापरा आणि ब्रश दर 3 महिन्यांनी बदला. तसेच ब्रश हलक्या हाताने गोलाकार हालचालींनी दातांवर फिरवा, कारण जोरात घासल्यास दातांवरील एनॅमल म्हणजेच संरक्षक थर झिजू शकतो. दुसरा उपाय म्हणजे फ्लॉस करणे. बरेच लोक फ्लॉसिंगकडे दुर्लक्ष करतात, पण ही सवय अत्यंत महत्त्वाची आहे. दातांच्या मधल्या जागेत अडकलेले अन्नाचे तुकडे केवळ ब्रशने स्वच्छ होत नाहीत. अशा ठिकाणी जंतू जमा होऊन हिरड्यांमध्ये सूज, रक्त येणे आणि तोंडातील दुर्गंधी निर्माण होऊ शकते. फ्लॉस करताना साधा धागा घेऊन तो हळुवारपणे दातांच्या मधोमध सी आकारात हलवावा. सुरुवातीला थोडे रक्त येणे सामान्य आहे, पण सातत्याने फ्लॉसिंग केल्यास हिरड्या मजबूत होतात आणि दात अधिक निरोगी राहतात. तिसरा उपाय आपल्या आहाराशी संबंधित आहे. पौष्टिक अन्नाचा समावेश करा. आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या दातांवर होतो. अतिप्रमाणात साखर, सोडा, चॉकलेट आणि फास्ट फूड खाल्ल्यास दातांवर ॲसिड तयार होतो आणि कीड वाढते. म्हणूनच हिरव्या पालेभाज्या, फळं, दही, दूध, चीज आणि बदाम यांसारखे कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थ आपल्या आहारात असावेत. सफरचंद, गाजर, काकडी यांसारखी कुरकुरीत फळं आणि भाज्या दातांवरील घाण काढून टाकतात. तंबाखू, पान मसाला आणि सिगारेट यापासून मात्र दूर राहा. हे पदार्थ फक्त दातांनाच नाही तर संपूर्ण शरीराला हानी पोहोचवतात. चौथा उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या. पाणी शरीरासाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते तोंडासाठीही आवश्यक आहे. पाणी तोंडातील अन्नकण आणि बॅक्टेरिया धुवून टाकतं, तसेच तोंडातील ओलावा टिकवून ठेवतं. कोरडं तोंड असल्यास दुर्गंधी निर्माण होण्याची आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रत्येक जेवणानंतर पाणी पिण्याची सवय लावणे खूप आवश्यक आहे. तसेच कधी कधी शुगर फ्री च्युइंग गम वापरणे फायदेशीर ठरते, कारण त्यामुळे लाळेचे प्रमाण वाढतं आणि तोंड स्वच्छ राहतं. 5वा आणि शेवटचा उपाय म्हणजे दर 6 महिन्यांनी दंततज्ञाकडे तपासणी करणे. आपल्याला बहुतेक वेळा फक्त दात दुखायला लागले की डॉक्टरांची आठवण येते, पण ही एक मोठी चूक आहे. नियमित तपासणी केल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच समस्या ओळखता येतात आणि सोप्या उपचारांनी त्यांचे निवारण करता येते. प्रोफेशनल क्लिनिंगमुळे दातांचा रंग, चमक आणि आरोग्य टिकवून ठेवता येते. त्यामुळे दर 6 महिन्यांनी दंतचिकित्सकाकडे जाणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून दात आणि हिरड्यांचे आरोग्य दीर्घकाळ टिकून राहील. तर मग हे उपाय वापरा आणि रोज आत्मविश्वासाने हसत राहा, कारण तुमचं हसू हेच तुमचं खरं सौंदर्य आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.